हाय सगळे, मी आहे सोनी. हैदराबादमध्ये राहते, छोटेसे घरात राहते आणि आज मी ब्लॉग करते, फेसबुक ब्लॉग आणि असं पण ब्लॉग करते, यूट्यूब ब्लॉग पण करते. पण आज वेळ भेटला, वेळ म्हणजे रोजच वेळ भेटते, पण बोलते की काय दाखवू तुम्हाला. दाखवायला एकच चीज आहे मला, रोजचे काम, बस अजून काही नाहीये. त्याच्यामुळे बोलले की आज चला रोजचे रोज तो करूया ब्लॉग, म्हणून स्टार्ट केलीये. आज पण रोज बोलली होती पण होय ना माझ्याशी, म्हणून आज परत स्टार्ट केलीये. हे बघा, मी सोनी आहे आणि हे माझे काम. पसारा, हे पसारा कशाला आहे बोलले तर हे बघा, हे सगळं आवरली आहे. सगळे लय घाण झाले होते, म्हणजे घाण नाही, असं हे तुटले फुटले बांगड्या पांगड्या सगळे होते, तर सगळे काढून टाकले इथून, सगळं हे केले आहे. आणि देवपूजा तिथे कपडे पण आवरले आहे मी. आणि ह्यांनी गोलूनी ना एक टी शर्ट त्याला घालायचं होतं म्हणून काढला होता त्याने. हे सगळं आवरून घेतले मी. आणि चला किचनचं काम दाखवू तुम्हाला. मशीन लावायची आहे. हे बघा पसारा, सकाळीच टिफिन झाली आहे माझी टिफिन सकाळीच झाली आहे. जेवण खाणं पण सकाळीच 8 वाजता झालंय. पण काय आहे ना, आज बोलतात ना ते आज माझ्यामध्ये लय कुटकुटून भरलेला आहे म्हणून बसली होती मोबाईल बघत. तर मला विचार आला की चला एक आज छोटासा ब्लॉग काढूया फेसबुक, म्हणून काढते. आणि युट्यूब पण अगर ज्याला बघायचं ना, युट्यूबचा पण लिंक आहे त्याच्यात, फेसबुकच्या ह्याच्यामध्ये. नक्की बघा, नक्की सबस्क्राईब करा, नक्की फॉलो करा मला. आणि हशी खुशीनी राहा. आणि मला पण, मी पण आहे हशी खुशीनी. बरे असेल तुम्ही पण, मी पण बरी आहे. अजून भेटूया परत काम करून. माझे काम परत आले मी, माझे काम झाले, आंघोळ झालीये. आणि ही आमची चिमुकली, त्याची पण आंघोळ झालीये. आणि काही नाही, हे बघा देवपूजा झाली माझी. अगरबत्ती नाहीये म्हणून लावले नाही, देवपूजा झाली. आणि मी काम सगळं आवरले. हे बघा, हे हगीज आता फेकली आहे, खालीच होता पहिले पण आता फेकली आहे त्यांनी. आणि हे माझे काम, किचन पण आवरले माझे. हे भात आहे जे गरम आहे, आता चढवले होते मी. आणि काम संपलंय माझा. परत भेटू तुम्हाला खाऊन पिऊन. गोलूला आणायचे, गोलू स्कूलला गेलाय. गोलूला आणून त्याच्यानंतर त्याला खाऊ घालून मी खाऊन स्लीपिंग टाइम. आणि संध्याकाळी मशीन लावणार आहे, म्हणजे कपडे भिजत घालणार, त्याच्यानंतर मशीन लावणार आहे. मशीन नंतर म्हणजे कपडे भिजले ना त्याच्यानंतर मी मशीन मध्ये घालते. ते मशीनचा लिक्विड आहे ना ते माझ्याकडे नाही आहे, आणायचं आहे. त्याच्यामुळे मला पहिले घालायला लागतं भिजत, नंतरला वॉशिंग मशीन मध्ये. म्हणजे मी एकदा ना मशीन मध्ये असं पावडर घातली होती, तर ते पावडर काय झालं माहितीये, ते कपडेवर असं निर्मा राहिला आणि पूर्ण हे झाला नाही, ते म्हणजे मेल्ट नाही झाला ते निर्मा पावडर, आणि कपडेवर असंच होता. त्याला 2 वेळी धुतले तरी तसंच ते निघत नव्हता. त्याच्यामुळे मी काय केले, पहिले कपडे आपण पहिले हाताने धुवायचे, तर पहिले भिजतच घालायचे मी. तर आता पण तसंच करते, नंतर घालते, तर कपडे पण निघून जाते. आता अजून थोडे दिवस, अजून 1 महिनाभर घालेल मशीन मध्ये. का म्हणजे मी करू शकत नाही ना खाली हे करून, त्याच्यामुळे काही नाही, काम झालंय सगळं. आणि हे माझा आंघोळीचा फ्रेश झाली, आता बरं वाटते. आणि ही बघा बसली, दिसते का तुम्हाला, खुर्चीवर रागवली आहे आता. म्हणजे मी ऐकत नव्हती तिचा, मी व्हिडिओ काढणे म्हणजे हे आहे त्याच्यामुळे. चला भेटूया तुम्हाला परत. आणि कसं वाटतंय माझा ब्लॉग ते पण बोला मला. कोण कमेंट करत नाही, का करत नाही मला समजत नाही. तरी पण बरं आहे, कोण करत नाही तरी कमेंट केलं का तरी आम्ही पण रागात, तुम्ही पण रागात. त्याच्यामुळे पण लाईक करा आणि बघा नक्की. चला भेटूया परत. चला
जेवण झालंय माझा. संध्याकाळचं 8 वाजले. तुम्हाला टाइम दाखवते मी. हे बघा. दिसते लाईटीने दिसत नाही वाटत. 8 वाजले संध्याकाळचे. 8 लाईटीने दिसत नाही. लय हे होते, लाईटचा फोकस येते पूर्ण, त्याच्यामुळे 8 वाजले. 8 वाजले म्हणजे माझं जेवण झालंय. तुम्हाला दाखवते. भाजी झाली. हे चाय बनवून ठेवले होते मी त्यांच्यासाठी, पण ते आले नाही. भात झाला, चपाती झाली. संध्याकाळचं जेवण सगळं झालंय. आज मी भरपूर झोपलीये. म्हणजे मला ना लई ते गोळी खाते ना, त्याच्यामुळे काहीतरी सुस्त होते गोळीने. आणि कामं झाली. खाली पोरांना आता खाऊ घालायचंय. आता ते आले तर त्यांना वाढायचं आणि स्वतः जेवायचं, नंतर झोपून जायचं. हेच काम आहे माझा दिवसभरचा. आणि थकलेले येणार ना, थकलेले आले तर शायद मी तुम्हाला दिसत नाही. लाईटचा फोकस लई पडते ह्याच्यामुळे. आणि झालंय. आणि संध्याकाळचा दिवाबत्ती काही लावली नाही मी. हे बघा, नाही लावली. हा म्हणजे जेवण बनवत होते. जेवण बनवायला 8 वाजले. दिवाबत्ती आज मी विसरले, त्याच्यामुळे. बाकी काही नाही. चला जेवून तुम्हाला भेटते झोपायचे टायमाला. भांडी घासायचे. माझ्याकडे ना मोठा स्टँड नाहीये लावायला आणि सगळं दाखवायला. हातानेच पकडायला लागतं. कोण दुसरा पकडायला नाहीये माझ्याकडे फोन, त्याच्यामुळे मला असं व्हिडिओ काढायला लागतं, स्वतःच दाखवायला लागतं. आणि नंतर जर स्टँड आला ना, मी मागवले आला तर नंतर पूर्ण ब्लॉग येईल तुम्हाला. मी काय काय करते, काय नाही करते, म्हणजे लावून ठेवले ना तर ते बरं पडते, त्याच्यामुळे. चला भेटूया, जेवून भेटते तुम्हाला.